सोलापूरकर हो नमस्कार. सोलापूर हे उत्सवप्रिय नागरिकांचं शहर आहे. इथे 365 दिवसामध्ये जवळपास 150 ते 200 दिवस विविध कारणांनी मिरवणुका निघतात हे आपल्याला कल्पनाच आहे. मात्र बऱ्याच दिवसापासून सोलापूर शहर हे डीजे मुक्त झालं पाहिजे यासाठी विविध संघटना काम करत होत्या. वारंवार त्याबाबत आवाज उठवला जात होता. सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी एक संकल्पना मांडली की सोलापूर शहर हे डीजे मुक्त झालं पाहिजे आणि त्या संकल्पनेला आता कुठं मुहूर्तमेढ लागतोय. त्या कृती समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष माननीय धनंजय मानेसाहेब जे आपले सुप्रसिद्ध वकील आहेत ते झालेले आहेत. त्यामुळे या चळवळीला एक चांगलं बळ मिळतंय. काल देखील सकाळ माध्यम समूहानं याबाबत वृत्तांकन केलं. यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवर याबाबत प्रचंड अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सकारात्मक प्रतिक्रिया आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण सिद्धाराम पाटील आणि ॲडव्होकेट धनंजय मानेसाहेब यांच्याशी बोलणार आहोत. पाटील साहेब, आपलं यस न्यूज मराठीमध्ये मनापासून स्वागत. नक्की ही संकल्पना कशी सुचली आणि या पाठीमागचा काय उद्देश होता? झालं असं की खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सोलापुरात मिरवणुका निघाल्या होत्या. एक ठिकाणी असं झालं की एका घरातून एक व्यक्ती बाहेर आली, मंडळाला विनंती केली किंवा तुमचं डीजेचा आवाज खूप जास्त होतो आहे, घरी 80 वर्षाची आजारी आजी आहे, कृपा करून तुम्ही थोडं पुढे घेऊन जा किंवा थोडा आवाज कमी करा. तर तिथल्या टार्गेट मुलांनी असं केलं की त्या माणसाला तिथेच बसून ठेवलं त्यांनी डीजेच्या शेजारी आणि त्याचं कानाचा पडदा फाटला. सगळे मेडिकल रिपोर्ट आले, सिव्हिलमध्ये चौकशी झाली. आणि मग याला जबाबदार कोण? म्हणजे एकतर डीजे, लोकांना डीजे नको आहे. काही ठराविक मंडळं जी असतात, मंडळांचे ठराविक पदाधिकारी, आणि त्यांच्यात एकदा स्पर्धा सुरू झाली की लोकांना काय हवं आहे काय नको आहे याच्यापेक्षा मी इतरांपेक्षा जास्त गोंगाट कसं तयार करतो यालाच प्रतिष्ठा मिळू लागली. आणि त्यामुळे हे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. पण मनातून हादरायला लावणारी ही घटना होती की आईला त्रास नको म्हणून त्यांनी सांगितलं, रिक्वेस्ट केली, तर त्याला जबरदस्तीने असं बसवण्यात आलं. तेव्हापासून असं काय करता येईल याचं आम्ही पुन्हा पुन्हा थोडी चर्चा वगैरे करत होतो. मग त्यातून शेवटी डीजे मुक्त सोलापूरसाठी आपण कोणीतरी पुढाकार, कारण बातम्या नेहमीच छापून येत होत्या की हे कसं वाईट आहे किंवा सगळ्यांचं मतं व्यक्त होती, पण कृतीरूपात काहीतरी केलं पाहिजे, याच्यापेक्षा आता आपण थांबायला नको असं वाटल्यामुळे. आणि परवा डीजेच्या संदर्भात आम्ही जेव्हा बातम्या छापल्या तेव्हा खूप लोकांचं, म्हणजे खास करून पोलीस अधिकाऱ्यांनी देखील मेसेज केला की कृपया करून सकाळीच याच्यात पुढाकार घ्यावा. आणि यातून मग आम्ही विचार केला की मग अनेकांशी संवाद केल्यानंतर ध्यानात आलं असं की हे डीजेवाले, डीजे चालवणारे ह्यांना तोंड द्यायचं म्हटलं तर आम्ही धोक्यात येऊ किंवा आमची अडचण होईल. मग असं कोणी व्यक्ती असेल किंवा जे कणखरपणे ही समिती, त्या समितीचं नेतृत्व करू शकेल, तर आम्ही आबासाहेब यांना विनंती केली आणि त्यांनी आनंदाने हे मान्य केलं, स्वीकारलं. सहसा आबासाहेबांचं जेवढं आपल्याला सोलापूरला परिचय आहे ते सगळ्या चांगल्या गोष्टींच्या पाठीशी असतात, परंतु ते स्वतः त्याच्यात सहभाग घेणं सहसा टाळतात. हे अनुभव असल्यामुळे आम्हालाही हे थोडी भीती होती की ते हो म्हणतील का. पण विषयाचं गांभीर्य पाहून मला वाटतं त्यांनी आनंदाने याच्यात होकार दिला आणि खूप मोठ्या प्रमाणात आता शहरातून एक उठावच होईल अशी स्थिती आहे. आणि पुढे आपण असं करूया. सोलापुरात एक 6 महिन्यापूर्वी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं, सोलापूरला उत्सवप्रिय शहर म्हणू नका, का तर सोलापूरचं पोलिसिंग हे निम्मी आमची एनर्जी त्याच्यामध्ये वाया जाते. एक गोष्टात मी सहमत नाही आहे. आपलं उत्साहप्रेमी शहर जे टॅग आहे ते काढून दुसरी काहीतरी द्या, त्यामुळे पूर्ण सोलापूरला प्रॉब्लेम आहे. आम्ही आता या फूड फेस्टिवल मार्गातून फूड लव्हिंग शहर म्हणा किंवा जेवणप्रेमी शहर म्हणा चालेल, त्यामुळे 10 परिवार जागतायत आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण होत आहेत. पण हे उत्साहप्रेमीमुळे नंबर ऑफ मॅन आवर्स आम्ही जे लूज करत आहोत पूर्ण सर्व सोलापूरकर खूपच जास्ती आहे. आबासाहेब, आपलं मनापासून अभिनंदन. आपण कृती समितीचे अध्यक्ष झालात. हे काही राजकीय पद नाही, मात्र खूप जबाबदारीचं पद आहे. डीजे मुक्त होण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सगळेजण पाठबळ देत आहेत. नक्की या समितीचं काम कसं असेल किंवा काय अपेक्षा आहेत सोलापूरकरांकडून आपल्याला? डीजे मुक्त सोलापूर करायचं हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं काम राहणार आहे. काय झालेलं आहे की या मिरवणुका, डीजेच्या मिरवणुका या सोलापूर शहराला लागलेला एक कॅन्सर आहे असं मी म्हणतो. आणि त्याचं असं झालेलं आहे की वैयक्तिक 2 अनुभव मी सांगतो की आम्ही नवी पेठ भागामध्ये राहतो. त्या मिरवणुका ज्या येतात, नवी पेठमधनं मिरवणुका येतात दत्त चौका, मेकॅनिक चौक, आणि दुसऱ्या मिरवणुका येतात ते लकी चौक ते दत्त चौक.
त्याबरोबर आम्ही त्याच्यामध्ये राहतो. सणावाराला पूर्वी आमच्याकडे भाचे येत होते, नातवंड येत होती, सगळे होते. सगळे बंद झाले, त्या मिरवणुकामुळे बंद झाले. म्हणजे नातेसंबंधातनं सुद्धा तणाव निर्माण झालेला आहे. ते म्हणतात मामा आम्ही येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे एक नातेवाईक गवळी साहेब म्हणून ते मागं एका मिरवणूक म्हणजे ते एस टी स्टँडसमोर त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते गप्पा मारायला रविवारी. आणि गप्पा मारून बाहेर आले तर त्यांची स्कूटर जी आहे ती आजूबाजूला इतर गाड्या लावल्या होत्या, ती स्कूटर निघत नव्हती. त्यांचे मित्र म्हटले आता तू जा, मी तुला नंतर आणून देतो घरी. ते चालत चालत निघाले. एक डी जेच्या मिरवणुकीमध्ये ते फक्त आपल्या शिवाजी महाराज पुतळा ते मीनाट टॉकीज पुढेचं आता सध्याचं ई स्क्वेअर तेवढंच चालले. घरी आले, उलटी केली, हे गेले, चक्करून पडले, कोमात गेले आणि 4 दिवसात त्यांचा मृत्यू झाला. ही धडधडीत उदाहरणं जी आहेत आणि अनेकांना बहिरेपणा येतो. आमच्या कोपऱ्यावरती एक बिल्डिंगचा मनुष्य मिरवणुकीच्या वेळी मी बाहेरनं फिरून आलो आणि बाहेर उभारला होता. म्हणलं का रे इथं का थांबला? हो काय हो बिल्डिंग पडली तर काय करायचं. आणि इतका आता पाटील साहेब जे म्हणले सोलापुरातनं उठाव झालेला आहे, अत्यंत मोठा उठाव झालेला आहे. माझ्या शिक्षिका आगरकर मॅडम या जवळजवळ आता 90मध्ये आहेत. त्यांचा मला पुण्यावरनं फोन आला, अरे धनंजय मी अच्युत गोडबोलेंच्या सत्कारासाठी पुण्याला आलेला आहे. मी आणि सुलभा पिशवीकर या तुमच्या अभियानात सामील होणार आहे. आमचं वय झालं तर थोडं तरी मोर्चामध्ये चालणार आहे, पण हे काही करून बंद व्हायला पाहिजे. मागच्याच आठवड्यात आमच्या घरासमोर असा डिजेंचा दंगाळ चालला होता. आम्ही पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि म्हणले कुठे मिरवणूकच नाही येतं, आमच्या डोळ्यांनी मिरवणूक दिसती तिथं दिसत नाही. आणि ते म्हणले आता पहिल्यांदा वयोमानामुळे लोकांना कमी ऐकू येतो, आम्हाला ते डी जेमुळे कमी ऐकू येईल असं आमची अवस्था झालेली आहे. त्याचप्रमाणे आमचे तुमच्याच भागामध्ये राहणारे आमचे मित्र नंदकुमार भोसलेंनी बातमी वाचल्या मला फोन केला, आबासाहेब हे खूप चांगलं केलं आहे, सकाळी खूप चांगलं केलेलं आहे. आज सकाळी श्रीपूर म्हणजे माळशिरस तालुक्यामधले धीरज पाटील यांचा मला फोन आला की हे खूप चांगलं केलेलं आहे हे. आणि मी टोळाच्या बोळातनं काल चाललो होतो, 1-2 माणसं अचानक पळत माझ्या जवळ आले. म्हणले का भारी केलं हो, म्हणले करायला पाहिजे हो, लय डेंजर आहे बघा हे डी जे. ही सगळी भावना आहे. आणि सकाळी अतिशय सकारात्मक आणि अतिशय चांगलं हे पाऊल उचललं आहे. आता तुम्ही बघा शिवाजी चौकामध्ये झांबरेंचं हॉस्पिटल आहे, त्या पांढरपूरच्या बिल्डिंगमध्ये हॉस्पिटल आहे, जैनच्या ठिकाणी झालेलं हॉस्पिटल आहे, त्याचप्रमाणे भागवत पंपाजवळ लहान मुलांचं हॉस्पिटल आहे. आपण पुढं आलो तर त्या ठिकाणी सरस्वती चौकात हॉस्पिटल आहे. एवढी सगळी हॉस्पिटल असताना आणि काय अवस्था होत असेल. जर एखादा पेशंट सिरियस झाला आणि बाळंतीण अडली असली तर तिला दवाखान्यापर्यंत पण आणता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत डी जे मुक्त सोलापूर व्हायलाच पाहिजे आणि ते निश्चितच होणार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सोलापुरात डिजिटल आणि डी जेचा अतिरेक झाला आहे. आबासाहेब म्हटल्याप्रमाणे सोलापूरचं एस टी स्टँड असेल, सोलापूरचं रेल्वे स्टेशन असेल, या महत्त्वाच्या मार्गावरती जवळपास 150 ते 200 दिवस हा मार्ग बंद राहतो आणि अतिशय गोंगाट लोकांचा कांठाळे बसतील अशी ही परिस्थिती असते. ती बदलण्यासाठी नक्कीच हे कौतुकास्पद पावलं आहे. सिद्धाराम पाटील यांना मी विचारतो आहे की सोलापूरकर म्हणून आणि माध्यम म्हणून सोलापूरच्या नागरिकांनी काय करावं आणि माध्यमांनी काय करावं, आपलं काय सल्ला राहील? यामध्ये कसं आहे की खास करून हे सगळे डी जे किंवा ह्या ज्या समस्या आहेत याला राजकीय लोकांचा देखील फार मोठा पाठिंबा असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांना पैसे पुरवण्यापासून ही सगळी मंडळी करतात. हे करतात यासाठी की त्यांना हे लोकाला नको आहे आणि लोक उठाव करतायत हे त्यांना जाणीव नाही आहे त्याची. आणि ही जाणीव उत्पन्न व्हायचं असेल तर लोक याच्यामध्ये फक्त समर्थनासाठी पुढं येणं मॅक्झिमम संख्येने, तर याच्यात पुढची जी त्याची या कामाची दिशा जी राहणार आहे ती एकतर वेगळ्या मंडळांना आम्ही आवाहन करतो आहे. आत्ता रोजच्या रोज शहरातील काही मान्यवर लोक आहेत की त्यांना ते समर्थनासाठी पुढे येत आहेत आणि त्याचं आत्ता आम्ही रेग्युलरली नियमितपणे हा विषय तडीच लागेपर्यंत सातत्याने याच्या बातम्या तर छापून येतीलच. पुढचा एक पर्याय म्हणून आम्ही असाही एक निर्णय घेतो आहे की जे मोठे डी जे लावतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतील त्यांच्यात त्या डी जेच्या मिरवणुकीच्या बातम्या पण आम्ही नाही छापणार आहोत. व्हेरी गुड. आणि तिसरी गोष्ट अशी की आता एक वेबसाईट लवकरच लॉन्च होते आहे की ज्या वेबसाईटवरती म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ह्या सगळ्या माध्यमातून अधिकाधिक लोकांनी याच्यात सहभाग नोंदवावा की आम्ही डी जे मुक्त सोलापूरच्या बाजूने आहोत.
म्हणजे त्याच्यात ऑथेंटिकली सोलापूरकर किती मोठ्या प्रमाणात याच्यात समोर येतील ह्या सगळ्या गोष्टी होतील. उद्याच सोलापुरातील 25 ज्येष्ठ नागरिक संघटना एकत्र येत आहेत की ज्येष्ठ नागरिकांचं एक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत एक मोर्चा देखील निघेल की हे DJ मुक्त सोलापूर बनलं पाहिजे यासाठी. आणि येत्या काळामध्ये ही संख्या आणखीन वाढत जाईल. आमचा अंदाज असा आहे की सोलापूरच्या होम मैदान किंवा अशा एका मोठ्या ठिकाणी साधारण एक 20-25 हजार सोलापूरकर एकत्रित येतील. आम्हाला DJ मुक्त सोलापूर पाहिजे या मुद्द्यासाठी आणि ते एकत्र येऊन आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत चालत जातील. आणि हेही जर ते ऐकत नसतील तर आणखीन कायदेशीर देखील याच्यात काय काय करता येईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता DJ मुक्त सोलापूरसाठी याचिका दाखल करण्यासाठी काय काय करता येईल याचा अभ्यास देखील समितीच्याकडून सुरू करण्यात आलेला आहे. तर पुढचा पर्याय हाही असेल की कायद्याच्या मार्गाने जनशक्तीच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी म्हणजे लोक आम्हाला सुचवतील देखील की असं केलं तर हे अधिक सक्सेस होईल. तर असं एकही गोष्ट आम्ही वर्ज्य करणार नाही जी कायदेशीर असेल आणि जी प्रबोधनात्मक असेल. अशा सगळ्या माध्यमातून DJ मुक्त सोलापूर झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न राहील. आबासाहेब, या सर्व मोहिमेमध्ये पोलिसांचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. पोलीस असतील किंवा प्रदूषण मंडळ असेल, प्रत्येक गोष्टीकडे हे कानाडोळा करतात. पोलिसांचा खूप मोठा रोल आहे. गुन्हे दाखल करायचं म्हटलं तर ठराविक जे काही चालक किंवा ड्रायव्हर एक साध्या लोकांवर गुन्हे दाखल करतात आणि मोठ्या मंडळाला तसंच सोडून दिलं जातात. पोलिसांनी नक्की याच्यामध्ये काय केलं पाहिजे? पोलिसांनी त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडलं पाहिजे. हिम्मतराव देशब्रधार हे सोलापूरला पोलीस कमिशनर होते. त्यांच्या काळात त्यांनी एक असा दणका दिला की परत सोलापूरमध्ये DJ आले नाही. त्याचप्रमाणे सेनगावकर कमिशनर साहेब त्यांनी पण असंच केलेलं होतं. पोलिसांनी थोडं सहकार्य केलं तर DJ बंद होईल आणि त्यातले जे कायदेशीर मार्ग आहेत ते आम्ही निश्चितच पोलिसांना मार्गदर्शन करू. कशा प्रकारे गुन्हे दाखल करायचे, कशा प्रकारची फिर्याद द्यायची आणि कशा प्रकारे हे DJ बंद पाडायचे. अहो, लोकांना माहीत नाही किंवा DJवाल्यांना पण माहीत नाही. जर याला 5 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड आणि त्यांचं सामान जप्त करायचं इथपर्यंत प्रोव्हिजन आहे. फक्त प्रामाणिकपणे पोलिसांनी हे कर्तव्य पार पडावं आणि सामान्य नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठीच पोलीस खातं असतं. आणि पोलीस खात्याने आता उद्या एखाद्या पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांचा मुलगा किंवा पोलिसांचा मुलगा ह्याच्या कानात बहिरेपणा आला तर काय होईल. त्यामुळे हे फार महत्त्वाचं काम आहे, पुण्याचं काम आहे आणि त्यामुळे पोलिसांनी कर्तव्य करावं असंच आमचं फक्त म्हणणं आहे. आबासाहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो आहे की ही समिती नक्की कसं कार्य करेल किंवा याच्यामध्ये कोण सदस्य असतील आणि याची रूपरेषा कशी असेल याबाबत काय सांगाल? याच्यात 20 सदस्य आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले सदस्य आम्ही घेतलेले आहेत. आता ह्याच्यात आम्ही आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कायदेशीर लढा पण देणार आहेत आणि सामाजिक लढा पण देणार आहेत. सामाजिक दबाव आणि कायदेशीर लढा हे दोन्ही आम्ही हे करून दोन्हीचा वापर करून आम्ही निश्चितच हे डॉल्बी मुक्त सोलापूर करणार आहोत. धन्यवाद आबासाहेब आणि सिद्धाराम पाटील साहेब. सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आपण उचलला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल कुठल्याही जातीपातीवर टीका करण्याचा उद्देश नाही, मात्र सगळे सण आणि उत्सव एकाच गाण्यावरती वाजतायत, एकाच DJवर वाजतायत असं दिसतंय. त्यामुळे सोलापुरातली ही भयानक विचित्र असलेली प्रथा बंद पडली पाहिजे यासाठी या दोघांनी पुढाकार घेतला आहे. सोलापूरकर म्हणून आणि सुज्ञ नागरिक म्हणून आपण विविध संघटनांनी, विविध सुज्ञ नागरिकांनी, महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने या चांगल्या कामासाठी पाठबळ द्यावं, सहकार्य करावं असंच मी S न्यूज मराठीच्या माध्यमातून आवाहन करतो आहे आणि या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आहे. S न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील त्यांना शुभेच्छा देतो आहे. थँक्यू. ह्युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमानी ह्युंदाई आता आपल्या सोलापुरात. क्रेटा, वेन्यू, अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध. सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर, ऑरा, ग्रँड, आय10 निऑस गाड्या CNG मध्ये आणि तेही 0 डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध. सोमानी ह्युंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा. भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या. पत्ता सोमानी ह्युंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर. संपर्क 9225179300.